नमस्कार. जय भीम जय शिवराय मित्रांनो. संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो. आज रमजान ईद. सगळ्या भारतवासियांना, मुस्लिम बांधवांना माझ्याकडनं व माझ्या परिवारांकडनं रमजान ईदच्या खूप खूप सदिच्छा. या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची अशी आपण माहिती बघणार आहोत. तुम्हा सगळ्याला माहिती आहे, शिक्षण मंत्री महोदय व काही आमदार आणि काही वरिष्ठ शिक्षण अधिकारी किंवा वरिष्ठ मंत्रालय स्तरावरील अधिकारी यांच्या समवेत जे आहे तो कोकण पॅटर्नच्या संदर्भातला जो काही निर्णय होता तो 24 फेब्रुवारी या दिवशी मंत्रालय स्तरावर किंवा मंत्रालयामध्ये एक मीटिंग झालेली होती. त्या अनुषंगाने कोकण पॅटर्न जो होता तो फार चर्चेत बी आलेला होता. तो का तर नवीन संचमान्यता धोरणाच्या संदर्भामध्ये संचमान्यतेमध्ये स्थितीलता यावी, पटसंख्या असो विद्यार्थ्यांची किंवा शिक्षकांची संख्या असो त्यानुसार कार्यवाही करण्यात यावी. या अनुषंगाने महत्त्वाचा तो 24 तारखेचा झालेला एक बैठकीचा इतिवृत्तांत जो आहे तो आता काल निर्गमित झालेला आहे आणि तो आपल्या हाती लागलेला आहे. गेल्या अनेक दिवसापासून आपण कोकण पॅटर्न जो आहे संचमान्यतेचा तो लागू व्हावा आणि तो लागू होणारी आहे, केवळ कोकणासाठी नाही तर पूर्ण राज्यभरासाठी लागू होणार आहे. या अनुषंगाने आपण कालच्या जी काही आझाद मैदानावर अधिवेशन दरम्यान आंदोलन झालेलं त्याच्यामध्ये सुद्धा ही आपण मागणी घेतलेली होती आणि त्या अनुषंगाने त्याची अंमलबजावणी जी आहे ते पूर्ण राज्यभरामध्ये व्हावी. या अनुषंगाने आपण माननीय शिक्षण मंत्री महोदय यांच्यासोबत साधारणतः अर्धा तास जी काही चर्चा झालेली होती त्याच्यामध्ये सुद्धा आपण ही मागणी लावून धरलेली होती. आता नेमकं या मागणीचं किती यश म्हणावं की यश मिळालं नाही म्हणावं, तसं मुळामध्ये या मागणीची यश मिळालं, कारण ते केवळ कोकण या विभागाला मर्यादित न ठेवता पूर्ण राज्यभरासाठी लागू केलेला आहे तो निर्णय. त्यामुळं नक्कीच आपल्या मागणीला यश मिळालेलं आहे. आणि या अनुषंगाने काही दिवसापूर्वी शिक्षण आयुक्त स्तरावरील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनासुद्धा मी चर्चा केली होती. त्यांनी पण हा निर्णय जो आहे तो पूर्ण राज्यभरात लागू करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही सुरू आहे. थोडासा योग्य पद्धतीनं पाठपुरावा केला तर ते पूर्ण राज्याला लागू होईल अशा पद्धतीचं आपल्याला तेव्हा समजलेलं होतं. आणि त्या अनुषंगाने आपण ती मागणी जी आहे नवीन संचमान्यतेची जो काही कोकण पॅटर्न आहे स्थितील केलेला तर ती मागणी घेऊन आपण आझाद मैदानावर आंदोलन केलं होतं आणि त्या अनुषंगाने नक्कीच त्याचा लाभ जो आहे त्या मागणीचं यश जे आहे ते आज आपल्याला मिळताना दिसत आहे. काल चर्चेदरम्यान शिष्टमंडळाच्या मंत्री महोदयांनी सुद्धा त्या अनुषंगाने सकारात्मकता दर्शवलेली होती आणि हे जे पत्र निर्गमित झाले GR उपसचिवांचा त्यानुसार आलं लक्षात की नक्कीच आपल्या मागणीला त्या ठिकाणी यश आलेलं आहे मित्रांनो. आता या मागणीचा नक्की फायदा किती होणार आहे? आता नसल्यापेक्षा असलेलं बरं म्हणतात. अगदी त्या उक्तीप्रमाणे नवीन संचमान्यता धोरण हे अगोदरच कठोर होतं. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढीवर अतिशय जास्त भर दिलेलं होतं. वाढीव पटसंख्या असेल तर शिक्षकांची संख्या वाढणार अशा आशयाचं ते धोरण होतं, काटकसरीचं धोरण होतं. आणि त्या अनुषंगाने आत्ता जे काही नवीन धोरण घेतलेलं आहे किंवा आखलेलं आहे ते पूर्ण कोकण पुरतं न मर्यादित ठेवता राज्यभरासाठी लागू केलेलं आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पदवीधर शिक्षकांचं काय तर 1 ते 5ला ज्या जागा रिक्त असतील तिथे पदवीधर 6 ते 8चा शिक्षक जो आहे तो अतिरिक्त न ठरवता 1 ते 5 या ठिकाणी त्या ठिकाणी समायोजन करावं आणि त्याला उपशिक्षक असा दर्जा द्यावा, त्याला वेतन संरक्षण द्यावं असा निर्णय घेतलेला आहे. हे निर्णय जे आहे ते पूर्ण राज्याला लागू होणार आहे. म्हणजे याच्यातनं फायदा काय होणार आहे? 1 ते 5च्या जागा थोड्याफार प्रमाणामध्ये कमी होतील, मात्र 6 ते 8च्या जागा मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी रिक्त होतील. आणि हे असं समायोजन करत असताना माध्यमाचं सुद्धा त्या ठिकाणी महत्त्व असणार आहे. मराठी माध्यम असो किंवा उर्दू माध्यमामधून शिक्षकांची निवड झाली असेल तर त्या शिक्षकांच्या अर्हतेनुसार जर समजा भाषा विषयाला उर्दू माध्यमामध्ये एखादा मराठी माध्यमाचा शिक्षक पात्र ठरलेला असेल तर त्याचं समायोजन करताना काय तर तो मराठी माध्यमाचा आहे तर त्याला मराठी माध्यमाच्याच ठिकाणी 6 ते 8ला जे आहे त्यांचं समायोजन करावं अशा पद्धतीची गाईडलाईन जी आहे ती काल दिलेली आहे. आता या कारणानं नक्कीच याचा परिणाम जो आहे तो माध्यमावर सुद्धा होणार आहे. मराठी असो, इंग्रजी असो, इतर कुठलंही माध्यम असो होणार आहे. मात्र नसल्यापेक्षा असलेलं बरं अशा पद्धतीचं हे धोरण आहे. त्यामुळं अगोदरच फार कठोर होतं तर थोडंफार का होईना लवचिक झाल्या कारणानं 6वी ते 8वीच्याच का असेना किंवा 9वी ते 10वीच्याच का असेना या जागा वाढणार आहेत. कारण शिक्षकांचं समायोजन कमी प्रमाणात होणार असेल किंवा अतिरिक्त शिक्षक कमी होत असतील तर शिक्षकाचं समायोजन पण कमी प्रमाणामध्ये होणार आहे.
आणि पूर्वीच्या नियोजनानुसार किंवा पूर्वीच्या धोरणानुसार शिक्षक अतिरिक्त जास्त होणार होते. मग त्याचे शिक्षक जास्त अतिरिक्त झाले तर शिक्षकाचं समायोजनसुद्धा जास्त होणार होतं. मात्र ही लवचिकता जी आहे ते नक्कीच भरतीच्या प्रक्रियासाठी चांगली आहे आणि शिक्षकांसाठी सुद्धा त्या ठिकाणी एकंदरीत चांगली आहे. कारण दुसऱ्या जिल्हा परिषदमध्ये किंवा दुसऱ्या विभागामध्ये त्यांचं समायोजन झालं असतं तर त्याच जिल्ह्यामध्ये आता ते समायोजन होणार असल्या कारणाने नक्कीच हे दिलासादायक आहे. जरी तेवढं मोठ्या प्रमाणामध्ये याला आपण फार आनंददायी न होता नसल्यापेक्षा असलेलं बरं. कारण 1 ते 5च्या जागा याच्यामध्ये वाढणार नाहीत तर 6 ते 8च्या 8 ते 10च्या या जागा वाढणार आहेत. सोबतच 9 ते 10चं जी काही 1 ते 3 किलोमीटर अंतरामध्ये जर माध्यमिक शाळा असेल तर त्या ठिकाणी 40 पट संख्या होत असतील तर त्या ठिकाणी 3 शिक्षक जे काही आहेत ते दिल्या जाणार आहेत. आणि त्याच ठिकाणी 1 ते 5 किलोमीटर अंतरामध्ये जर माध्यमिक शाळा असेल तर त्या ठिकाणी 30 पट संख्या जरी असेल तर त्या ठिकाणी 3 शिक्षक दिले जाणार आहेत. म्हणजे ही जी स्थितीलता आहे नक्कीच माध्यमिक शिक्षकासाठी सुद्धा जी आहे ती खूप महत्त्वाची आहे. आणि ते काळाची म्हणण्यापेक्षा एकंदरीत हे पद वाढण्यासाठी जे आहे माध्यमिकचं किंवा उच्च माध्यमिकचं नाही उच्च प्राथमिकचं किंवा माध्यमिकचं हे नक्कीच ही पदं वाढणार आहेत. त्यामुळं जी काही पात्रताधारक 1 ते 12 8 ते 12वीपर्यंतचे पात्र शिक्षक आहेत त्यांच्यासाठी हे फायद्याचं असणार आहे. मात्र 1 ते 5ला जे आहे ते नक्कीच त्या ठिकाणी म्हणावं तेवढं याच्यातनं कालच्या निर्णयातून अपेक्षित जरी मिळणार नसेल तरी नक्कीच केंद्रप्रमुखाची जी काही किंवा पदोन्नती जे होते तर तिथे 1 ते 5ला जागा रिक्त होतात. आणि केंद्रप्रमुख जे 6 ते 8ला वरी केंद्र याच्यावर जाणार आहेत केंद्र शाळेवर जाणार आहेत तर ते केंद्रप्रमुखसुद्धा 1 ते 5चेच होणार आहेत. आणि त्या ठिकाणी विशेष शिक्षक असल्या कारणाने 1 ते 5च्या तिथेही सुद्धा जागा वाढणार आहेत. पदोन्नतीच्या ठिकाणी 1 ते 5च्या शिक्षकांचं पदोन्नती होते तर तिथेलाही त्या जागा वाढणार. मात्र त्यामुळं समतोल जे आहे ते राहणार आहे की इथे कोण्या 1 ते 5वरच अन्याय होतो किंवा 6 ते 8वर फायदा होतो अशातला भाग नाही, समान आहे. म्हणूनच म्हटलं की कभी खुशी गम अशा पद्धतीचा हा निर्णय आहे. त्यामुळं सगळ्यांना समान जी आहे त्या ठिकाणी संधी मिळणार आहे. 1 ते 5च्या ठिकाणी समायोजन होते तर मग त्यांच्या जागाच येणार नाहीत अशातलाही भाग नाही. मग 6 ते 8च्याच जागा वाढतात अशातलाही भाग नाही. कारण केंद्रप्रमुख त्या ठिकाणी येणार आहेत किंवा प्रमोशन झालेले शिक्षक त्या ठिकाणी येणार आहेत. मात्र 1 ते 5च्या जागा रिक्त होणार आहेत तर तिथे या जागा रिक्त होणार आहेत आणि त्यांनासुद्धा लाभ मिळणार आहे. मग माध्यमाचं सुद्धा सगळ्यांच्याच माध्यमाचं या ठिकाणी झाला तर फायदा होणार आहे, नुकसान होणार आहे. मात्र स्पेसिफिक कोण्याही माध्यमाचं त्या ठिकाणी एका नुकसान नाही आहे. त्यामुळं मनामध्ये गैरसमज करून घेऊ नका. हे नकर जड आहे समजून घ्यायला. मात्र याच्यामध्ये नसल्यापेक्षा असलेलं बरं. कारण मुळातच नव्हतं तर तिथं असलेलं बरं म्हणण्यासारखी परिस्थिती आहे. त्यामुळं 100चे 100% मार्क्स मिळवण्यापेक्षा इथे सरासरी 50 तरी मार्क्स मिळतात ही अशी परिस्थिती या समायोजनाच्या प्रक्रियेमध्ये जे काही 24 तारखेला निर्णय घेण्यात आलेला आहे तो अतिशय चांगला आहे. कारण ही संच मान्यता धोरण प्रचंड ताठर होती, कडक होती, त्याच्यामध्ये ही लवचिकता आलेली आहे. त्यामुळे या निर्णयाचं नक्कीच स्वागत आहे. नक्कीच याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सगळ्यांना फायदा होणार आहे. त्यामुळं या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच मित्रांनो. याच्यापेक्षा काही वेगळे तुमच्या मनात प्रश्न असेल तर नक्की कमेंट्स करा. तुम्हाला कमेंट्सला उत्तर देतो. तुर्तास थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय.